नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? छान आहेत ना? आणि विशेष म्हणजे हसतायत ना? आमचे एपिसोड बघून अहो ते फार महत्वाचं आहे. कसं आहे, परीक्षा संपलेल्या आहेत आणि मुलांना ना लागलेल्या आहेत सुट्ट्या, पण त्यांच्या आईंना मात्र खूप चिंता पडलेली असते. कारण ही छोटी मुलं आहेत ना, ही दर 10 मिनिटांनी आपल्या आईला सांगत असतात, आई मला बोर होतंय, आई मला बोर होतंय. कारण कसं आहे, ह्या सगळ्या मुलांना ना दिवसभर त्यांना एंटरटेन करत ठेवणं हे फार अवघड काम आहे. मग अशा वेळेला काय करायचं माहिती आहे ना, त्यांच्या आईने ना त्यांना सरळ त्यांच्या मामाकडे घेऊन यावं. मग मामा काय करेल की त्यांच्याबरोबर छान खेळ खेळेल, त्यांच्याशी गप्पा करेल आणि मामाच्या खजिन्यातली सगळी बक्षिसं त्यांना देऊन टाकेल. पण त्यासाठी आपल्याला खेळ खेळावा लागणार आहे. त्यासाठी सगळ्या मायलेकरांच्या जोड्यांनी इथे यायचे. या बरं, पटापटा इथे यायचंय. या साही मायलेकरांची जी जोडी इथे आलेली आहे त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. आता शुभेच्छा का सांग मला, का शुभेच्छा? माहित नाही. हा सांगतो, त्याआधीच सांगते शुभेच्छा अशासाठी की आपल्या पहिल्या खेळातून 5 जोड्या जाणार आपल्या पुढच्या खेळाकडे आणि एक जोडी बाद होणार आहे. काय होणार आहे? बाद होणार आहे. असं मस्त एन्जॉय करायचं असंच. ओके, बरोबर. मला सांग की कुठला विषय तुला जास्त सोपा वाटतो? इतिहास. काय आवडतं इतिहासामध्ये? काय आवडतं तुला जास्त? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी. क्या बात है, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त. ताई तुझं नाव सांग बरं. कस्तुरी सुरेश पाटील. कस्तुरी ताई, कितवीला आहेस तू बघा? चौथी. बरं ताई, तुला काय वाटतं तू मोठी झाला तर काय व्हायचंय तुला? डॉक्टर. ओ हो, व्हेरी गुड, क्या बात है. छोटी ताई तुझं नाव सांग बरं. आराध्या राजाराम जाधव. आराध्य राजन, बरं ठीक आहे. आणि अगं कितवीला आहेस तू? चौथीला. आई जास्त आवडते की बाबा? आई. आईच्या चेहऱ्यावर लगेच खुलला. आईच्या चेहऱ्यावरती टेन्शन होतं, बाबांचं नाव घेते की काय? हा, हरकत नाही. ही मुलगी कोण आहे? हिचं नाव काय आहे? माही जितेंद्र नेवरेकर. माही. ओ हो. बरं तुझा कोण आहे सुपर हिरो? कोण आहे तुझा? माझा सुपर हिरो मम्मीच आहे. अच्छा, सुपर हिरो मम्मी आहे. सुपर हिरो बाबा नाही आहेत का? बरं ओरडतात नुसती. ओरडतात नुसते. पण तुला सांगू का ताई, आपले बाबा स्ट्रिक्ट असतात पण त्यांचं आपल्यावरती खूप प्रेम असतं. कारण ते जी मेहनत करत असतात, कष्ट करत असतात, ते कोणासाठी करत असतात? आमच्यासाठी. तुमच्यासाठी करत असतात, हो की नाही? त्याच्यामुळे एकदा बोल बघू बाबांना, बाबा आय लव्ह यू. बाबा आय लव्ह यू. या बात आहे. ओके, छान. या गप्पानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे मौजा ही मौजा. हे मौजा ही मौजा. हा खेळाचं नाव काय? मज्जा ही मज्जा. ताई, कस्तुरी ताई. मज्जा ही मज्जा. आता तुम्ही विचाराल असं नाव का? तर आपल्याकडे काय आहेत? मोजे आहेत. ओके, आता काय करायचंय, हा खेळ असा आहे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हातामध्ये ते मोजे घालायचे. बरोबर? असे ते मोजे घालून झाल्यानंतर हा जो चिमटा आहे तो चिमटा असा उचलायचा आणि एक कप ह्या चिमट्याने उचलायचंय आणि दुसऱ्या हातामध्ये पकडायचं. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. त्या 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त कप गोळा करेल ती असणार आहे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत, म्हणजे 5 जोड्या विजेत्या होणार आहेत, ज्या जाणार आपल्या पुढच्या खेळाकडे आणि एक जोडी बाद होणार आहे. तयार आहात ना तुम्ही? नक्की? ओके, हा वेळ सुरू होते. 1 2 3. आधी मोजे घालायचे, एका हातात हा आणि दुसऱ्या हातात. ओके, हा आणि दुसऱ्या हातामध्ये पकडायचे आहे ना. हा, मम्मी. दुसऱ्या हातामध्ये पकडायचे आहे. कम ऑन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा काय 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 माही? हा मध्ये मध्ये येऊ नको. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. कम ऑन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा लवकर. हा लवकर. मम्मी कर. हा लवकर मम्मी, कर. हा आणि पटकन. ग्लास चिमट्याने सुटायचे. ग्लास चिमट्याने पटकन.
शेवटची 10 सेकंद. 10. वेळ संपलेली आहे. पण आता वेळ झालेली आहे निर्णयाची. मी आता कप मोजणार आहे. ओके, बघूया. रेडी मोजतोय. हे आहेत 22 कप. ओके, हे आहेत 28 कप. ओके, हे आहेत 17 कप. 11 कप. ओके, व्हेरी गुड. हा, 15 कप आणि 21 कप. व्हेरी गुड. ताई, काय झालं? काय होत होतं नेमकं? जमत नव्हतं हे, जमत नव्हतं. क्लिप ना नाही ते चेपत होते ना ग्लास, हा. त्याच्यामुळे उचलता येत नव्हतं. उतरता येत हा. नव्हतं. पण सगळी पण छान वाटलं. पण छान वाटलं. एक वेगळा खेळ आहे. हो, ओके, माझ्याच माहिती. पण शेवटी खेळ असतो. खेळामध्ये हार जीत तर असतेच असते. हो. ताई, कसं असतं ना की प्रत्येक ताईच्या मनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक गोष्ट असते. खूप साचून झालेलं असतं, पण ते कधी व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. तर समजा आता ह्या माध्यमातून जर तुला ते व्यक्त करावीशी वाटली, तर अशी कुठली गोष्ट आहे जे तुला ते सांगायला आवडेल? माझं 9 महिन्याचं बाळ होतं म्हणजे, तर ते जन्माला येऊन 9 महिने झाले होते त्याला. पण अचानकच म्हणजे त्याला आजार आला, ताप म्हणून म्हणजे सुरू होता नॉर्मली ताप. आम्ही डॉक्टर वगैरे भरपूर केले, रिपोर्ट वगैरे सगळं नॉर्मल होतं. पण तो आजार समजून नाही आला की त्याला ॲक्च्युली डेंग्यू झाला होता. आता ते नाही आहे, 5 वर्ष झाले. त्याचं नाव आर्यन ठेवलं होतं. बारसं होऊन फक्त 9 दिवस झाले होते. ताई, मी समजू शकतो तुझी काय ती मानसिकता त्यावेळेला होती आणि आता सुद्धा काय आहे. आणि आम्ही सगळेच तुझ्या त्या दुःखामध्ये सहभागी आहोत. कसं वाटतंय आज मनातलं व्यक्त करू? खूप छान वाटते, खरंच छान वाटते. छान वाटतंय. ओके, आपण ताईंशी बोलूया. ताई, जसं मी त्या ताईंना विचारलं, अशी एखादी कुठली गोष्ट तुझ्या मनामध्ये आहे जी कधी व्यक्त नाही केलीस, पण आज इथे आवर्जून तुला इथे ती व्यक्त करावीशी? ते म्हणजे माझी मुलगी लहान होती, सो ती जन्माला आल्या मला पण नाही माहित होती. मी ऍडमिट होती. तिचं ते एका साईडचं कड होतं ना, त्यामुळे ती खूप दिवस म्हणजे त्या काचीच्या ह्याच्यात होती. माझ्यापासून लांब होती. कमीत कमी 20 ते 21 दिवस ती माझ्यापासून लांब होती. मग काही दिवसानंतर मी तिला भेटायला गेली ना, तिला माझं दूध पिता आलं. ते आता सांगू शकत नाही म्हणा, पण आता ती ओके आहे, ठीक आहे. आम्हाला छान वाटतंय. नाही, ती खूप ऍक्टिव्ह आहे ती खूप. हो हो, बाळा, खूप खूप शुभेच्छा तुला. हा, आणि अशीच राहा छान हसत. हा, ओके. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या दुसऱ्या खेळाला आणि बघूया कोण आहेत त्या 2 जोड्या ज्या या खेळातून बाद होणार आहेत. बरं, तुमच्या समोर टप आहे. त्या टपामध्ये पाणी आहे आणि पाण्यात काय आहे? काय आहे? ऍपल. नाही, सफरचंद आहेत. सफरचंद. काय आहे? सफरचंद. ऍपल नाही येत ना? नो. नक्की? हा. ओके, बरं, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे असे का ठेवलेत? हा, तर तसाच खेळ आहे आपला. कसं आहे, मी 1 2 3 म्हणणार. 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात मागे ठेवायचे आपले आणि तोंडाने एक सफरचंद उचलायचे आणि आपल्या आईकडे द्यायचे. आई ते आपल्या त्या प्लास्टिकच्या मांड्यामध्ये ते गोळा करणार. बरं, या खेळाचं नाव काय मला विचारलं नाही. या खेळाचं नाव काय? विचार मला. खेळाचं नाव काय? खेळाचं नाव काय हाय? काय हाय? तू कशी आहेस? बरी. बरी आहे. खेळाचं नाव आहे माझा खाऊ मला द्या. खेळाचं नाव काय? माझा खाऊ मला द्या. हा, माझा खाऊ मला. माझा खाऊ एवढं जोरात? माझा खाऊ मला द्या. ओके, व्हेरी गुड. चला, या आपापल्या टपासमोर उभं राहा. या बरं. ओके, 1 2 3. हा, शाबास. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. मागे हात लावायचा नाही. हात मागे, दोन्ही हात मागे. दोन्ही हात मागे. मम्मी मागे थांबा. आई मागे थांब.
आई मागे थांब, आई मागे थांब. त्याच्यातच चूळ भरते. हात मागे, हात मागे. ताई हात 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 मागे. हात 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 मागे. काय झालं? काय झालं? हात मागे जाते. हा, हा, हा. आहे. काय आम्ही अजून निर्णय दिलेला नाहीये. ओके, व्हेरी गुड. हा हा, व्हेरी गुड. नाही होऊ दे लवकर. हा माही, व्हेरी गुड. त्या बाबत आहे. कस्तुरीने एक सफरचंद उचललेलं आहे. ठीक आहे ताई, तुम्ही हात लावायचं नाही. ताई तुम्ही हात लावायचं नाही. होऊ दे. हा, व्हेरी गुड. हा, मस्त. हा, क्या बात आहे कस्तुरी, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या कस्तुरीसाठी. ये बात. हाँ सबाई, ये बात. ओके. आणि बघू, आणि माहीने बघू. अरे बापरे, तू इकडचे उचललेले ह्याच्यात टाकले आहेत का ह्याच्यातच आहेत? काय केलेस तू? हा ओके, हरकत नाही. वेळ झालेली आहे निर्णयाची. ज्या 3 जोड्या आपल्या शेवटच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत. पहिली जोडी गेलेली आहे शेवटच्या खेळाकडे, ती आहे नीलमताई आणि आराध्या. दुसरी जोडी आहे जयश्रीताई आणि वैदेही यांची. आणि तिसरी जोडी आहे कस्तुरी आणि अन्नपूर्णाताई. या अमृताने लाईनीत 3 जणांनी केलेला काय? गेम. 3घांनी फर्स्ट केलं. हा, मग 3 जोड्या गेल्या की आपल्या शेवटच्या खेळामध्ये. मी नाही गेली. काय? नाही. त्यांची जोडी ती लास्टला खेळलंय ती. नाही ती तिसरी जोडी त्यांची गेली. त्यांची जोडी एक, ही जोडी आणि ही जोडी शेवटच्या खेळात. कशी घेतली ते समजलं. कशी अशी उचलून गेली ती. मग मिहिनी पण तेच केलं ना. पण त्यांचं आधी झालं ना. नाही सर, तुमचं- नाही, आम्ही बघतो. मग सर कॅमेरा परत चेक आम्ही करा. कॅमेरामध्येच बघितलेलं आहे. त्याच्यामुळे नाही बघा, आमचा निर्णय ठरलेला आहे. त्याच्यामुळे एक मिनिट, काय झालं? एक मिनिट, काय झालं? पटलं नाही म्हणजे काय पटलं नाही मला सांग. हिच्यानंतर एक मिनिट. हिचं झालं मुलगी होतं. कोणाची आहे ही? त्यांना बोलू दे आईला. हा, ओके. काय पटलं नाही ताई मला सांग. सर ऍपल उचलायचं होता ना, ह्यांनी आणि त्या आराध्याच्या मम्मीने 3घांनी एकत्र मग त्यांचंच दिलंय मी. मग तेच अमृताचं केलं नाही मी. दिलं. हा? अमृत कारण तुम्ही नाही आलात. मग तेच मला कळत नाही का कशी नाही आली. कारण ते उशिरा उचलले ना. नाही सर तुम्ही परत चेक करा. असं आम्ही नाही चेक झालं. करूनच सांगतोय. मला जे चेक सांगितलं जातं ते. तर मला नाही पटलंय सॉरी. आता तुम्हाला पटलं नाही तर आता आम्ही काय करणार? जे आमचे निर्णय आहे तो आहे. नाही निर्णय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. निर्णय आहे, ठरलेला आहे. प्लीज आर्ग्युमेंट याच्यावरती आपण करूया नको. निर्णय असा आहे की जी 3 जोडी आहे ती जोडी आहे कस्तुरी आणि अन्नपूर्णाताई यांची नाही तर अरे बापरे, अरे बाळा. ओके. अरे सॉरी. अरे सॉरी. अमृता प्लीज अरे लोक दुसरा गेम खेळायचे आपल्याला. ऐक, तू जिंकलेली आहेस. आणि मामा म्हटल्यानंतर अशी थोडी मस्करी करणार की नाही? मामा मस्करी करणार की नाही? तर मजा काय आहे मला सांग. ओके. आणि ज्या जोड्या बाद झालेल्या आहेत त्यांना मी नाराज करणार नाहीये. त्यांना सर मराठीकडून भेटवस्तू मिळणार आहे. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागाची धुरंधर जोडी कोण असणार आहे ते. पण त्याआधी सुरू करूया आपला अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत सुंदर असा भाग. त्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा माझ्या 6 भाच्यांनी पत्र लिहिली, पण त्यातल्या 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. त्या पत्रांचं आज आपण इथे वाचन करणार आहोत. माझ्या आवडत्या टीचर सौ निलिमा संखे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक आवडती शिक्षिका असते, तसंच तुम्ही माझ्या आवडत्या टीचर आहात. आता या 1 वर्षात तुम्ही मला छान शिकवलं, खूप छान मार्गदर्शन केलं. तुमच्यामुळे मला शाळेत सगळेच विषय सोपे वाटू लागले. कधी काही अडचण आली तर एका
मित्राप्रमाणे नीट समजावून सांगितलं. चांगले संस्कार पण शिकवले. तुमची शिकवण कधीच विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी नेहमी आदर्श राहाल. तुमचाच विद्यार्थी आरुष. वा, काय सुंदर पत्र लिहिले. आता हे तुझे पत्र वाचत असताना ना मला माझे शिक्षक डोळ्यासमोर येत होते. पण मला सांग, हे पत्र लिहून तुला कसं वाटलं बाळा? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. मला आईला विचारायचं आहे. ताई, आज आरुष त्याच्या शिक्षकांना पत्र लिहिलेलं आहे, काय सांगशील त्याबद्दल? त्याच्याबद्दल मस्तच त्यानं पत्राचं हेच खूप हे केलंय. टीचर पण खूप छान मिळाले आम्हाला. आता हे वर्ष संपलं पण सगळ्या सोबत त्यांची आणि त्यांचे आशीर्वाद कायम राहतील. पण मग असं प्रत्येक मुलाने असं एक हो. पत्र लिहायला पाहिजे नक्कीच, हो. आपल्या शिक्षकांसाठी किंवा आईसाठी. सगळ्यांसाठीच. नक्कीच. आता लिहिणार ना, तसं शिक्षकांसाठी लिहिले तसं एखादं पत्र आई आणि बाबाला पण लिहायचंय. हा, ओके. बाळा, काय झालं रडायला? का रडतेस तू? हा, तू पत्र कोणासाठी पत्र लिहिलेस? मामासाठी. मामासाठी लिहिलेस? ताई, ती जसं मी तिला विचारलं तसं ती त्याचे डोळे पाणावले होते, रडत होती. तर मला विचारायचं आहे तुला की काय झालं, म्हणजे मामान ते कोरोनामध्येच दोन्ही पण गेलेत ना, सेकंड वेव्ह मध्ये. तिच्या दोन्ही मामा आपण पत्र वाचूया. माझे मामा विनोद आणि प्रमोद, तुम्ही दोघे माझ्यावर किती प्रेम करायचे आणि मी पण खूप प्रेम करायची. मी तुमच्याकडे काहीही मागितले तर तुम्ही मला लगेच द्यायचे. माझे सगळे हट्ट पूर्ण करायचे. पण आता तसे होत नाही. तुम्ही दोघे माझ्यापासून खूप लांब निघून गेले देवाच्या घरी. मी आणि आई खूप मिस करते. तुमची खूप आठवण येते. मिस यू बोथ अँड लव्ह यू. तुमची माही. ती आज माहीने मामांसाठी पत्र लिहिले. जसं तू मगाशी तुझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास, काय सांगशील तू त्यांना की आज तिला ते मामांना पत्र लिहावं असं वाटलं? मामांची खूप आठवण येतेच ना, त्यामुळे मला असं वाटलं की तिने मामांना लेटर लिहावं. मला तिच्याशी बोलायचं. माही, मामांची आठवण येते खूप. पण तुला एक सांगू, अजून एक मामा आहे ना तुला. कोण आहे सांग बरं? तुम्ही. हो की नाही? आज तू आलेस की नाही मामाकडे? हा, छान तू खेळ पण खेळतेस आणि मामा तुला छान बक्षिसं पण देणार आहे, जसे तुला तुझे मामा देत होते. हो की नाही? मला कल्पना आहे की तू तुझ्या सख्ख्या मामांना विसरू नाही शकत. त्यांची आठवण येत असते आपल्याला. हां, ओके. पण मला एक गोष्ट काय छान वाटली माहिती ना, की तुला तुझ्या मामांसाठी पत्र लिहावं असं वाटलं. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि तू खूप छान पत्र लिहिलेस. ओके. हां, तेव्हा एक छानसं स्माईल दे बघू. छानसं स्माईल दे, हस बघू. किती गोड असतेस तू, माहिती आहे का तुला? हां, तेव्हा अजिबात रडायचं नाही. ओके. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या शेवटच्या खेळाकडे. नक्की. व्हेरी गुड. आणि पुन्हा एकदा तिन्ही जोड्यांचं खूप खूप अभिनंदन. हा, तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेले आहेत आणि पत्र मनातलं या भागानंतर आपण या शेवटच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. आता आपण या तिसऱ्या खेळाला सुरुवात करूया. ओके. या तिसऱ्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. तर आता हा खेळ असा आहे, म्हणजे आता कसं आहे, आई बसलेली आहे आणि तुम्ही काय करायचंय, माझ्या भाजी कंपनीत त्यांनी काय करायचंय, एक एक कप घ्यायचे आणि आईच्या अंगावर ठेवायचे, म्हणजे खांद्यावर, डोक्यावर, या खांद्यावर. आणि आई तुम्ही आहे ना, तुम्ही हात आहेत ना असे समोर ठेवायचे आणि आईनी काय करायचे, ते कप पाडून द्यायचे नाहीये. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके, रेडी? कळले? आणि 2 मिनिटं झाल्यानंतर ज्या ताईच्या हातावर, पायांवर, खांद्यावर जितके कप जास्त असतील ती जोडी विजेती असणार आहे आणि ती असणार आहे धुरंधर जोडी. कळलं तुम्हाला? नक्की. 1 2 3. वेळ सुरू झालेली आहे. वेळ सुरू झालेली आहे. एका वेळी एकच कप. एका वेळी एकच कप. हां, एका वेळी एकच कप. शाबाश, व्हेरी गुड. क्या बात आहे. हां 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 हां, लवकर.
6 5 4 3 पायावर मांडीवर खेळ 2 आणि 1. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. आणि निर्णय असा आहे, तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे जिने 10 कप फक्त ठेवलेले आहेत अंगावर आणि ती आहे जोडी ह्या ताईंची. नीलमताई आणि आराध्या यांची जोडी. त्यांनी 10 कप फक्त अंगावरती व्यवस्थित बॅलन्स करून ठेवले होते, त्याच्यामुळे तुम्ही तिसऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेले आहात. अभिनंदन, अभिनंदन ताई. काय आहे? बबल गर्ल. उपविजेती जोडी आहे वर्षाताई आणि अमृता यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. त्यामुळे वर्षाताई, तुला मिळते सन मराठीकडून खास तुझ्यासाठी माहेरचा, तुझ्या हक्काचा आहेर म्हणजेच इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुझं. कसं वाटतंय? मला खेळ खेळून खूप बरं वाटलं आणि खूप त्या कामाच्या मधून आम्ही बाहेर आलो आणि त्यातनं बाहेर आल्यावर आम्हाला खेळायला भेटला, याचा खूप आनंद झाला. ते हरो किंवा जिंको, पण ह्याच्यात खूप बरं वाटलं खेळामध्ये. घे उचल पटकन. हा काय आहे? कार सेट. कार सेट. ओके, व्हेरी गुड. आणि आजच्या महागाची धुरंधर जोडी झालेली आहे जयश्रीताई आणि वैदेही यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. तुला मिळतोय सन मराठीकडून खास तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर आणि ते म्हणजे मायक्रोवेव्ह. अभिनंदन, अभिनंदन ताई. बरं वाटलं होतं? नव्हतं वाटलं, हा नव्हतं वाटलं. म्हणजे राणेहून त्यातून मायक्रोवेव्ह मिळालेला. मैत्रीण बरोबर सहज आली होती, रिक्वेस्ट केली म्हणून. आता जाताना सहज मायक्रोवेव्ह घेऊन चाललीस. बरं ताई, तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असा कुठला हुकूम तुला आज इथे सोडावा असं वाटतं? प्रत्येक गृहिणीला हा तिचा मान मिळाला पाहिजे आणि घर सोडून थोडंसं असं ॲक्टिव्हिटी वगैरे त्याच्यात पण थोडं आलं पाहिजे खेळायला. आणि नोकरी वगैरे करून गृहिणींना पण हा मान मिळणं आवश्यक आहे. ओके, नक्कीच हा हुकूम सगळे पाळणार आहेत. ओके ताई, तर पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. आणि जी वैदेही आहे ती आहे हुकुमाची राजकन्या, जिला मिळते के. तू राजकन्या झालेली आहेस, ही सायकल तुझी आहे. घेऊन जा, मस्त पैकी उडत उडत जा. हा, आपल्या मुलांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही, त्यांच्याबरोबर मनसोक्त खेळता येत नाही, पण मुद्दाम थोडा वेळ काढून त्यांच्याबरोबर आपण खेळलं पाहिजे, त्यांच्या भावविश्वात रमता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ना की तुमच्या आयुष्यातला ना हा अत्यंत आनंदाचा काळ असेल. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.